रिंगण सोहळ्यामध्ये अश्वाचं रिंगण अत्यंत महत्त्वाचं असतं आणि आता अश्वाला या रिंगणामध्ये आणण्यात आलेलं आहे। अश्वाचं महत्त्व आपण या रिंगणाबाबत जाणून घेणार आहोत। माऊली, काय महत्त्व या सगळ्या आजच्या रिंगणाचं? रामकृष्ण हरी। हा मान बाबळगावकरांचा आहे। विनायक नारायणराव रनेर, भागवत नारायणराव रनेर, हा मानाला 5 पिढ्यापासून आम्ही परंपरा चालवत आहोत तुकाराम महाराजच्या पालखीमध्ये। अशीच आमच्या हाताने सेवा होत माऊलीची। हा माऊली तुकोबारायाचा। काय सांगणार तुम्ही आजच्या रिंगण सोहळ्याचं वर्णन कसं माऊली करतात? ह्या सोहळ्यातले पहिलं बेलवाडीतलं गोल रिंगण आणि अति भव्य हे रिंगण होतं की जिथं काय सुविधा, गाव छोटं आहे, ग्राउंड आहे, पण त्या मानाने अति उत्साहात हा रिंगण पार पडतो। हा जो अश्व आहे हे देवाचा घोडा, ह्यावर मोकळा स्वार होता आणि दुसरा एक माहुते पाटलांचा स्वारीचा घोडा असतो। हे प्रदक्षिणा असते देवाला, प्रदक्षिणा मानवंदना म्हणून हे जे 5 वेळे होतील रिंगणामध्ये। काय सांगाल? कधीपासून तुम्ही वारीमध्ये आणि काय वेगळं महत्त्व जे आहे ते या अश्वाचं आहे? वारीमध्ये मी 35 वर्ष वारी करतोय। आता ही माझी 35वी वारी आहे। आणि अश्वाचं महत्त्व म्हणजे रिंगणाला अश्वाचं हे अश्वाचं महत्त्व म्हणजे हा जो फेरा आहे तो सर्वांनी पार करायचा आहे। त्यात सगळी जेवढे टाळकरी, माळकरी, तुळस, हांडा, विणेकरी यांनी सगळ्यांनी एक एक वेळा, आणि हे जसं आम्ही वारकरी आहोत तसा घोडाही आमचा वारकरीचा आहे, म्हणून त्यांचं एक विशेष असं रिंगण नंतरच्या सगळ्यात शेवटी घोड्याचं रिंगण होत असतं। नंतर पालखीच्या टाळावरून फुगड्या झुम्मा खेळत आमचं विसर्जन होत असतं। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आता अश्व जो आहे तो या रिंगणामध्ये आलेला आहे आणि अश्वाचं रिंगण जे आहे ते पार पडत आहे। कॅमेरामन किरण काजळे, सागर, साम टीव्ही, बेलवाडी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।